नमस्कार. मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हे तुम्ही बघत आहात लहान मुलींच्या मापाचे नऊवारीचे पेपर पॅटर्न. नऊवारीमध्ये सर्वात जास्त चालते ती शाही मस्तानी साडी आणि राजलक्ष्मी साडी. तर या साडीचे पेपर पॅटर्न पहिल्यांदाच मी तयार केलेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्याने स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मिळेल. आणि नक्कीच या संधीचा लाभ घ्या. हे बघा, याच पेपर पॅटर्नवरून मी नऊवारी साडी शिवून पण दाखवली आहे. इथे फक्त पेपर पॅटर्न साडीवर ठेवून कसे कट करायचे ते बघूया. त्यासाठी मी 6वारी साडी घेतली आहे. यात 5 वर्षाच्या मुलीसाठी आणि 1 वर्षाच्या मुलीसाठी अशा 2 साड्या ॲडजस्ट करून कट करायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे माझ्याकडून पेपर पॅटर्न घेतल्यावर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पण व्यवस्थित समजावं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. साडी कटिंग करायला घेताना अशी ठेवायची. आपल्या उजव्या हाताकडे पदराचं टोक येईल आणि बाकीची संपूर्ण साडी डाव्या हाताकडे ठेवायची. पदराला सिंगल काठ हवा असेल तर हा काठ आपल्याकडेच आला पाहिजे, कारण हा काठ वरच्या साईडला येतो. यावर पदराचं पेपर कटिंग ठेवून दिलेल्या मापाने कट करायचं आहे. हे बघा, जसं आहे तसंच कट करून घेतलं. या काठाच्या अपोजिट तुम्हाला काठ जोडायचा असेल तर जोडू शकता. क्रॉस भागावर प्लेट टाकायच्या, हेही पेपरवर खुणा करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतील. सर्व भाग आपण साडीच्या अर्ध्यातून कट करणार आहोत. या साडीपासून लहान मापाची अजून एक साडी तयार होईल, तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. साडी तशीच पुढे सरकून पुढे नऊवारीसाठी 2 पाय कट करायचे आहेत. त्यासाठी साडी अशी फोल्ड करून घेतली. आधी आपण अस्तरवर पेपर ठेवून पाय कट करून घेऊया. इथे मी 1.5 मीटर अस्तर घेतलं. अस्तर असं फोल्ड करायचं, म्हणजे पॅन्टसाठी 2 पाय मिळतील. हा पाय त्यावर असा ठेवायचा. बैठक बार समोर येईल. ही बाजू बंद बाजूवर ठेवायची आणि आहे तसाच पाय कट करून घ्यायचा. हा अस्तरचा पाय साडीवर कसा वाढवायचा हे पेपरवर लिहून दिलेलं आहे. साडीवर अस्तरचा पाय तुम्ही 2 पद्धतीने कट करू शकता. असं ठेवला तर खाली हा काठ जोडायची गरज नाही. कडेने आहे तसंच घ्यायचं आहे. इथे फक्त वरच्या साईडला 5 ते 10 इंच प्लेटसाठी वाढवायचं आहे. हे मी पेपरवर पण लिहून ठेवलेलं आहे. कटिंग करायची ही पद्धत एकदम सोपी आहे. पण या साडीमध्ये आपल्याला लहान मापाच्या 2 साड्या शिवायच्या आहेत. तर मी हा पाय अशा पद्धतीने कट करते, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या साडीसाठी साडी शिल्लक राहील. इथे मात्र मोहरीला आपल्याला काठ जोडावा लागेल. त्यासाठी काठ मोजून घेऊया. 2.5 इंचाचा काठ आहे. अर्धा इंच शिलाई घेऊन टोटल 3 इंच अस्तरच्या पायावर काठाची खुणा करायची. पट्टीने आखून घेऊया. हा काठाचा भाग तेवढा फोल्ड करून घ्यायचा. पहिल्या पद्धतीत जसं सांगितलं तसंच इथे वाढवायचं आहे. कडेने आहे तसंच घेऊन वरच्या साईडला 10 इंच वाढवून घेऊया. आणि मग कट करून घेऊया. हा काठ पण कट करून घेऊया. हा काठ आपण असा इथे जोडायचा आहे. काठ जोडल्यावर हा पाय अस्तरच्या बरोबर येईल. हे साईडला ठेवून पुढे आपण काष्टा कट करून घेऊया. काष्ट्याचा पेपर हा असा ठेवायचा. पेपरचा काठ साडीच्या काठावर येईल. इथे तुम्हाला सिंगल काष्टा दिला जाईल, त्यावरून तुम्ही डबल काष्टा कट करू शकता. मी इथे साडीसाठी सिंगल काष्टा कट करते. पेपरच्या या गोल भागावर प्लेट टाकायच्या असतात, ते पण पेपरवर खुणा करून दाखवलेलं आहे. तसाच काष्टा कट करून घेऊया. काष्टा कट करून घेतला. हा भाग साईडला ठेवूया. पुढे आपल्याला पुढील झिगझॅग शिला कट करायचा आहे.
त्यासाठी उरलेल्या साडीचा संपूर्ण काठ कट करून घेऊया. काठ कट केल्यानंतर पुढील शेल्याचं कटिंग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे. सरळ लाईन आपल्याकडे येईल आणि अपोजिटला क्रॉस लाईन येईल. आपल्या उजव्या हाताकडे मोठी बाजू येईल आणि डाव्या हाताकडे लहान बाजू येईल. अशाच प्रकारे शेल्याचं पेपर कटिंग साडीवर ठेवून कट करायचं आहे. पुढील शेल्याचं ड्राफ्टिंग कसं केलं आहे ते बघा. पेपरवर इथे क्रॉस भागावर रेड लाईन आखून दिलेली आहे. त्यावर काठ जोडायचं आहे आणि सरळ भागावर 6-6 इंचावर खुणा केल्यात तिथे प्लेट टाकून घ्यायच्या. शाही मस्तानी साडीमध्ये पुढील शेल्याचं कटिंग हे जरा कठीण असतं. जर तुमच्याकडे असे साडीचे पेपर कटिंग असतील तर तुम्हाला साडी कट करायला बरं पडतं. अशा प्रकारे पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. तर पेपर पॅटर्न ठेवून इथे संपूर्ण साडी कट केली. याच पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून साडी कट केला तर तुमचं पेपर कटिंग अजिबात चुकणार नाही याची खात्री देते. इथे असा काठ जोडायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये हे सर्व भाग जोडून नऊवारी शिवून दाखवते, म्हणजे सर्व काही तुमच्या लक्षात येईल. पेपर कटिंग ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.